नमस्कार पुष्पलक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरसची कमतरता आल्यावरती आपल्याला कुठल्या समस्या निर्माण होतात आणि आपण आपल्या पशूंच्या शरीरामधील फॉस्फरसची कमतरता कशा पद्धतीने भरून काढू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना फॉस्फरसची कमतरता आली तर आपल्या पशूंची वाढ योग्य प्रकारे होत नाही. आपल्या पशूंचे हाडे ठिसूळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना माजावरती येण्यासाठी अडचणी येऊ शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. आपले पशु जे आहेत तर त्यांचा जो काही सोट आहे, माज आहे, तर तो व्यवस्थित येत नाही. तसेच आपल्या पशूंमध्ये ते जर दूध देणारे असतील तर दुधाच्या उत्पादनामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या शरीरामधील फॉस्फरसची कमतरता कशी भरून काढायला पाहिजे, की ज्यामुळे आपल्याला या समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचर असेल, फॉस्फरसचे लिक्विड असतील, पावडरचे सप्लिमेंट असतील, यांसारख्या गोष्टी त्या ठिकाणी पशूंच्या आहारामध्ये वापर करू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, आपण कशा पद्धतीने यांचा वापर करायचा, आपल्या पशूंच्या शरीरामधील कमतरता कशी भरून काढायची, तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.